पंतप्रधान पीक विमा न मिळाल्यामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी जे तर ते त्यांचं सरण आंदोलन सुरू आहे. तर आज दुसरा दिवस असून आपण पाहू शकतात का या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी सुद्धा शेतकरी जे तर ते या ठिकाणी सरणावर बसलेले आहेत. एकंदरीत जर त्यांचं बघितलं तर ज्या काही गेल्या वर्षी अतिवृष्टी झालेली होती त्याच्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं. मात्र त्याचा काही अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे त्यांना जो लाभ होणं गरजेचं होतं, मात्र ते झालेलं नसल्यामुळे या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि आपण पाहू शकतात का या ठिकाणी शेतकरी जे तर ते सरणावर बसलेले आहेत. काल दिवसभर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, मात्र ठोस तोडगा न निघाल्यामुळे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी हे सरण आंदोलन सुरू आहे. आपण शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत. मला हे सांगा की साधारण तुमचं काय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, काय तोडगा निघाला किंवा नाही निघाला? काल जिल्हा कृषी अधीक्षक साहेब हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी सर्व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या फोनवर चर्चा करून दिली. तर जिल्हाधिकारी साहेब यांनी चर्चेसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी शेतकरी प्रतिनिधींना बोलवलं होतं. तर आमची तिथं मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काही बाबींवरती सकारात्मक चर्चा झाली, परंतु जे काही आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांबाबत अजून ठोस निर्णय झाला नाहीये. त्यामुळे आज त्यांनी शुक्रवारी पर्यंत अवधी मागितला आहे. परंतु आम्हाला जर त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही या सरण आंदोलन अधिक तीव्र करू आणि सरण हेच मरण समजून आम्ही इथं पुढील दिशा ठरवू. एकंदरीत पाहता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासनाने यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी होत आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.